वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। देवानांच ऋषीणांच गुरुं कांचन सन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तन्नमामि बृहस्पतिं। बृहस्पतये नमः नमस्करोमि। नमामि गंगे तव पादपङ्कजं सुरासुरैर्वन्दितदिव्यरूपं भुक्तिञ्च मुक्तिञ्च ददासु नित्यं भावानुसारेण सदा नराणां। गंगा गोदावरी माता की जय। नमस्कार। सर्वप्रथम 16 जुलै रोजी ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी त्यांचं स्वभाव वैशिष्ट्य आणि थोडंसं भविष्य हे आपण बघूयात। 16 जुलै या दिवशी जन्मलेल्या ज्या व्यक्ती आहे त्या अत्यंत बुद्धिमान, शांत, संयमी आणि दूरदृष्टी असलेल्या असतात। कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या अंगी असते। आध्यात्मिक आणि नैतिक मूल्यांना सुद्धा ते अनन्यसाधारण महत्त्व देतात। शिक्षण आणि करिअर याच्याकडे जर बघितलं तर अभियांत्रिकी, IT, संशोधन, सरकारी सेवा, कायदा, वित्त, व्यवस्थापन, उद्योग क्षेत्र याच्यामध्ये चांगलं यश त्यांना मिळू शकतं। आर्थिक बाबतीमध्ये ते सावध असतात। योग्य नियोजनामुळे आयुष्याच्या पुढील काळामध्ये चांगली संपत्ती आणि स्थैर्य मिळण्याची त्यांना शक्यता असते। प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये विश्वास, प्रामाणिकपणाला सर्वाधिक ते महत्त्व देतात। जोडीदाराशी नाते दृढ आणि दीर्घकाळ टिकवण्याची क्षमता त्यांच्या अंगी असते। आरोग्याकडे बघितलं तर हाडे, सांधे आणि पचनसंस्था यांची त्यांनी काळजी घ्यावी। नियमित व्यायाम व योग लाभदायक त्यांना ठरू शकतो। भाग्यवान गोष्टी, शुभ रंग आहे त्यांना जांभळा आणि निळा। शुभ अंक आहे 7, 8 आणि 9। शुभ वार आहे गुरुवार आणि शनिवार। भविष्य एकूणच सुरुवातीच्या काही संघर्षानंतर करिअरमध्ये मोठे आर्थिक यश, स्थैर्य, समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता असते। योग्य निर्णय आणि सातत्यपूर्ण मेहनत हेच त्यांच्या यशाचे प्रमुख सूत्र ठरते। आपण आता बघूयात 12 राशींचं भविष्य। सुरुवातीला मेष रास। आजचा दिवस सकारात्मक राहील। नोकरीत नवनवीन जबाबदाऱ्या तुमच्या पुढे येऊ शकतात, त्या तुम्ही व्यवस्थितरित्या पार पाडाल। आर्थिक व्यवहारामध्ये सावधगिरी बाळगून काम करा। कुटुंबियांचं सहकार्य तुम्हाला मिळणारच आहे। शुभ रंग आहे लाल। शुभ अंक आहे 9। वृषभ रास। आज लाभाची शक्यता आहे। चांगली बातमी कानावर येऊ शकेल। त्याचबरोबर आरोग्याची काळजी मात्र घेण्याचा योग आहे। जुन्या मित्रांची मदत आणि भेट होण्याची शक्यता आहे। शुभ रंग आहे पांढरा। शुभ अंक आहे 6। मिथुन रास। तुमच्या संवाद कौशल्यामुळे कामामध्ये यश मिळेल। मित्रांचं सहकार्य चांगलं लाभेल। अनावश्यक खर्च आज टाळायचे आहेत। विद्यार्थ्यांना दिवस अनुकूल राहणार आहे। शुभ रंग आहे हिरवा। शुभ अंक आहे 5।
कर्क रास, घरातील वातावरण आनंददायी राहणार आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी येऊ शकते. आर्थिक नियोजन करण्यावरती, सेव्हिंग करण्यावरती, धनसंचय करण्यावरती भर देण्याची गरज आहे. मानसिक ताण टाळण्याचा प्रयत्न करा. शुभ रंग आहे चंदेरी. शुभ अंक आहे 2. सिंहरास, आत्मविश्वास वाढेल. कामामध्ये प्रगती होईल. वरिष्ठांचं सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधामध्ये आनंदी वातावरण राहील. आरोग्य उत्तम आहे. शुभ रंग आहे सोनेरी. शुभ अंक आहे 1. पुढे कन्या रास, मेहनतीचं चांगलं फळ मिळू शकतं. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळेल. कुटुंबियांचे चांगले सहकार्य तुम्हाला लाभणार आहे आणि आज सहलीला जायचा सुद्धा योग आपल्याला येऊ शकतो. शुभ रंग आहे हिरवा. शुभ अंक आहे 5. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका. बघत रहा आपलं नाशिक, आपली रास. आपली रास या कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. पुढे तुळ रास. आज संयम आणि समजूतदारपणाने आपण जर कामाकडे लक्ष दिलं तर काम यशस्वी होईल. नातेसंबंध घट्ट होतील. व्यवसायामध्ये चांगल्या संधी तुम्हाला प्राप्त होतील. शुभ रंग आहे गुलाबी. शुभ अंक आहे 6. वृश्चिक रास, कामामध्ये प्रगती आहे. मित्रांचं चांगलं सहकार्य मिळणार आहे. आरोग्य उत्तम राहणार आहे. शुभ रंग आहे आपल्यासाठी लाल. शुभ अंक आहे 9. धनुरास, दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे. प्रवासातून सुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना दिवस उत्तम आहे. शुभ रंग आहे पिवळा. शुभ अंक आहे 3. मकर रास, यश आज तुम्हाला चांगलं मिळणार आहे. जबाबदाऱ्या तुम्ही चांगल्या पार पाडू शकणार आहात. कुटुंबामध्ये चांगलं वातावरण राहणार आहे. आरोग्याची काळजी मात्र नक्की घ्या. शुभ रंग आहे निळा. शुभ अंक आहे 8.
कुंभरास, आज नवनवीन योजना आणि कल्पना या सत्यामध्ये उतरू शकतात. आर्थिक स्थिती तुमची चांगली राहणार आहे. मन प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा. शुभ रंग आहे जांभळा, शुभ अंक आहे 4. मीन रास, नवीन कामामध्ये यश मिळणार आहे. आरोग्य तुमचं आज चांगलं राहणार आहे. कुटुंबियांसोबत चांगले क्षण तुम्ही घालवाल. सहलीचे योग सुद्धा तुम्हाला आज संभवतात. शुभ रंग आहे पिवळा, शुभ अंक आहे 7. भविष्य आणि ज्योतिष हा आपल्याला आयुष्यासाठी एक चांगला महत्त्वाचा अंग आहे. पण आपले मेहनत, आपले कष्ट याला मात्र पर्याय नाही. मेहनत आणि कष्टाला भविष्य आणि ज्योतिषाची जोड दिली तर आपलं जे आयुष्य आहे ते अधिकाधिक सुखकारक होऊ शकेल. शुभम भवतु.